नोटीस नंबर 31 चॉईस फिलिंग अँड शेड्यूल फॉर ऑनलाईन स्ट्रे वॅकन्सी राऊंड 7 ग्रुप बी म्हणजे BAMS आणि BHMSसाठी आजच नोटीस आलेली आहे. कालच आपण गव्हर्मेंट ऑफ इंडियाची नोटीस तुम्हाला अपडेट दाखवली होती. तर आज स्ट्रे वॅकन्सी राऊंड 7ची नोटीस आलेली आहे. बघा, आपण या ठिकाणी CET सेलच्या वेबसाईटवर बघू शकतो. नोटीस नंबर 31 आलेला आहे. चॉईस फिलिंग अँड शेड्यूल फॉर ऑनलाईन स्ट्रे वॅकन्सी राऊंड 7. तर काय आहे संपूर्ण माहिती नोटीसमध्ये, कोण इलिजिबल आहेत, सर्व माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये कवर करणार आहोत. काय नियम आहेत स्ट्रे वॅकन्सी राऊंड 7चे, कोण इलिजिबल आहे, कोण चॉईस फिलिंग करू शकतो, या बाबतीतली सर्व संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण देणार आहोत. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. यावर्षीची काउन्सिलिंग आता जवळपास संपत आलेली आहे. 2025च्या लेटेस्ट अपडेटसाठी आपल्या द मेडिकल ॲडमिशन गाईड या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे तुम्हाला येणारे नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत लवकर पोहोचतील. तर बघा, ही नोटीस आपण डाउनलोड केलेली आहे. नोटीसमध्ये काय महत्त्वाच्या सूचना आहेत त्या सर्व सूचना आपण बघणार आहोत. तर ही नोटीस आहे बघा, नोटीस नंबर 31 नीट UG 2024 प्रिफरन्स चॉईस फिलिंग अँड शेड्यूल फॉर ऑनलाईन स्ट्रे वॅकन्सी राऊंड 7. जे स्ट्रे वॅकन्सी राऊंड 7 जे होणार आहे त्याचं हे शेड्यूल आहे. आणि रेफरन्स काय आहे, तर काल आपण जे लेटर दिलेलं आहे, काल आपण जो व्हिडिओ बनवला होता गव्हर्मेंट ऑफ इंडियाचं लेटरचं, आयुष मंत्रालयाचा, त्याच लेटरचा रेफरन्स देऊन CET सेलने आता आपलं राऊंड 7 हे कंडक्ट केलेलं आहे. द ऑनलाईन स्ट्रे वॅकन्सी राऊंड वॉज कंप्लिटेड ऑन 20/12/2024. या अगोदर हे राऊंड बघा 20/12/2024 रोजी ऑनलाईन स्ट्रे वॅकन्सी राऊंड पूर्ण झालेला आहे. At the end of the round, there are a few seats remaining vacant in the colleges for Group B courses. म्हणजे काय, तर फेरीच्या शेवटी काही कॉलेजच्या जागा रिक्त राहिल्या आहेत. It is noted that candidates who had been allotted a seat did not take the seat which has resulted in vacancy. याचा अर्थ असा की जागा वाटप झालेल्या अनेक विद्यार्थ्यांनी जागा घेतलेल्या नाहीत, त्यामुळं जागा रिक्त राहिलेल्या आहेत. पुढे बघूया आपण काय सूचना आहे. तर व्हाईट अबाव रेफर्ड लेटर फ्रॉम NCISM मिनिस्ट्री ऑफ आयुष हॅज एक्सटेंडेड द कट ऑफ डेट ऑफ ॲडमिशन फॉर 20/12/2024 टू 31/12/2024. आयुष मंत्रालयाने काल जे पत्र काढलेलं आहे त्याचाच रेफरन्स इथं दिलेला आहे. 20/12 पहिली कट ऑफ डेट होती, ती आता वाढवून 31/12/2024 पर्यंत कट ऑफ डेट वाढवलेली आहे. हेन्स इन व्ह्यू ऑफ द एक्सटेन्शन ऑफ कट ऑफ डेट ॲडमिशन फॉर आयुष कोर्सेस बाय रिस्पेक्टिव्ह सेंट्रल काउन्सिल द कॉम्पिटंट अथॉरिटी हॅज डिसाइडेड टू कंडक्ट सबस्क्वेंट राउंड्स ऑफ काउन्सिलिंग ॲज पर द शेड्यूल गिव्हन इन द टेबल. तर याचा अर्थ असा आहे की उमेदवारांनी जे प्रिफरन्स दिले होते त्यासाठी हे सबस्क्वेंट राऊंड घेण्यात येणार आहे. पसंतीक्रम आपल्याला भरावं लागणार आहे. It is noted may be candidate the preference but between allotted in not report to the college in resulting in vacancy and subsequent lapse of seat. Hence, to avoid such situation, the candidate are advised to follow the below maintained instruction before participating in the process. आता तुम्हाला या राऊंडला पार्टिसिपेट होण्या अगोदर काही सूचना दिलेल्या आहेत. जवळपास 9 प्रकारच्या सूचना आहेत, त्या आपण सांगणारच आहोत तुम्हाला. की उमेदवार पसंतीक्रम भरतात, परंतु त्यांना सीट वाटप केल्यानंतर ते कॉलेजला कळवत नाही किंवा कॉलेजला जात नाहीत, त्यामुळे जागा रिक्त राहतात.
त्यामुळे अशी परिस्थिती टाळण्यासाठी ज्या उमेदवारांना प्रवेश घ्यायचा आहे त्यांनीच या प्रवेश प्रक्रियेमध्ये सहभागी होणं अपेक्षित आहे आणि त्यासाठी काटेकोर अशा सूचना दिलेल्या आहेत. त्यामधली पहिली सूचना बघा. देअर विल बी फ्रेश चॉईस फिलिंग फॉर धिस राऊंड. ऑल द प्रिव्हियस चॉईस प्रिफरन्स फील्ड विल बी नल अँड व्हॉइड. म्हणजे काय? याचा अर्थ बघा, या फेरीसाठी नवीन चॉईस फिलिंग करावी लागणार आहे. तुम्हाला या अगोदर जरी चॉईस फिलिंग केलेली असेल त्या सर्व चॉईस फिलिंग ह्या डिलीट होणार आहेत आणि ज्या विद्यार्थ्यांना आता कॉलेज घ्यायचं आहे त्यांच्यासाठी नवीन चॉईस फिलिंग करावी लागणार आहे. आधीच्या भरलेल्या सर्व जे आपण कॉलेज निवडलेले आहेत ते कॅन्सल होणार आहेत ॲटोमॅटिक. त्यानंतर दुसरी सूचना बघा. इट इज मॅन्डेटरी टू जॉईन द अलॉटेड सीट in this round. If any candidate fails to join allotted seat, action may be taken against them for lapse of seat. Hence, candidate must given vigilant while filling the choice. तर या दुसरी सूचना अशी आहे बघा, या फेरीमध्ये आपल्याला ज्या सीट मिळालेल्या आहेत त्यामध्ये आपल्याला जॉईन होणं अनिवार्य आहे, कंपल्सरी आहे. जर आपल्याला मिळालेली सीट आपण जॉईन केली नाही तर त्यांच्याविरुद्ध कारवाई केली जाणार आहे. आणि कारवाई कोणती आहे? तर आपण मिळालेली सीट आपल्याला ती ग्राह्य धरली जाणार नाही आहे. त्यामुळे विद्यार्थ्याने सतर्क राहून चॉईस फिलिंग भरायची आहे. म्हणजे थोडक्यात काय, आपल्याला जे कॉलेज घ्यायचं आहे त्याच कॉलेजचं नाव टाकायचं आणि भेटल्यानंतर आपण ते जॉईन करायचं आहे, अन्यथा आपण ते कॉलेज टाकू नये. त्यानंतर नंबर 3ची सूचना आहे बघा. ओनली दोज कॅन्डिडेट हू आर इलिजिबल फॉर धिस राऊंड कॅन फिल द चॉईसेस अँड विल बी कन्सिडर्ड फॉर अलॉटमेंट. जे विद्यार्थी या फेरीसाठी पात्र आहेत तेच आपले चॉईस फिलिंग भरू शकतात आणि त्यांना सीट अलॉट होऊ शकते. म्हणजे इलिजिबलची लिस्ट देणार आहेत, ते लिस्टमध्ये जे विद्यार्थी आहेत तेच फक्त चॉईस फिलिंग करू शकतात आत्तापर्यंत. त्यानंतर नंबर 4ची सूचना बघा. द कॅन्डिडेट शूड बी विजिलंट व्हाईल फिलिंग द प्रिफरन्स अँड शूड फिल ओनली दोज प्रिफरन्स वेअर दे आर इंटरेस्टेड इन जॉईनिंग. विद्यार्थ्यांनी पसंतीक्रम भरताना दक्ष राहायचं आहे, काळजीपूर्वक भरायचं आहे आणि ज्या ठिकाणी त्यांना ज्या कॉलेजला आपल्याला सहभागी व्हायचं आहे, ज्या कॉलेजमध्ये आपल्याला स्वारस्य आहे, इंटरेस्ट आहे, त्याचाच प्राधान्यक्रम आपण भरायचा आहे, हे या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे. त्यानंतर 5वी सूचना बघा. द कॅन्डिडेट should ascertain the fees and other requirement from the colleges prior the filling the preference. म्हणजे काय, उमेदवारांनी पसंतीक्रम भरण्यापूर्वी महाविद्यालयाकडून फी आणि इतर आवश्यक कागदपत्रांची माहिती करून घेणं गरजेचं आहे. ज्या कॉलेजला आपल्याला प्रिफरन्स भरायचं आहे त्यांच्या फीची वगैरे माहिती, फी किती आहे काय, आपण नेटवर सर्च करून ती माहिती आपण मिळवू शकतो. तुम्हाला जर त्या बाबतीत काही अडचण असेल तर तुम्ही कमेंट करू शकता, तुम्हाला मदत केली जाईल. त्यानंतर 6वी सूचना आहे. द कॅन्डिडेट्स आर एक्सपेक्टेड इन्क्वायर अबाउट फॅसिलिटी ॲट द कॉलेज इन्क्लुडिंग हॉस्टेल, फूड, ट्रान्सपोर्ट, etc. विल बी ॲडव्हान्स बिफोर फिलिंग द चॉईस फॉर दॅट पर्टिक्युलर कॉलेज. म्हणजे काय, विद्यार्थ्यांनी ज्या विशिष्ट महाविद्यालयाची निवड भरण्यापूर्वी हॉस्टेल, मेस, वाहतूक याची जी फी आहे त्याची चौकशी करणं गरजेचं आहे. त्यानंतर 7व्या क्रमांकावर आहे बघा. फीज फॉर ऑल द प्रायव्हेट कॉलेजेस आर गिव्हन ऑन वेबसाईट ऑफ फीज रेग्युलेशन अथॉरिटी अँड फीज ऑफ IQ विल बी 3 times द फीज ओपन. Candidate should get
acquainted with the fee structure of the college before filling the choice for that. तर याचा अर्थ असा आहे की सर्व खाजगी महाविद्यालयांची फी ही रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ महाराष्ट्र या वेबसाईटवर दिलेली आहे. त्याची आपण खात्री करायची आहे. ज्या विद्यार्थ्यांना IQ मध्ये ॲडमिशन घ्यायचं आहे त्यांच्यासाठी 3 पट फी भरावी लागेल असं शासनाने कॉलेजला मंजूर केलेलं आहे. आणि हे सर्व करण्यासाठी विद्यार्थ्यांनी या सर्व बाबतीतली काळजी घेणं महत्त्वाची असं या सूचनेचा अर्थ आहे. त्यानंतर 8 नंबरची सूचना बघा. धिस चॉईस फिलिंग इज वन टाइम मेजर टेकन बाय द कॉम्पिटंट अथॉरिटी इन ऑर्डर टू अलॉट द सीट to deserve candidate who wish to take the seat, and hence candidates should be vigilant before filling their preference. याचा अर्थ असा की ही निवड भरणे, ह्या ज्या जागा आपण भरणार आहोत चॉईस फिलिंग, ते पात्र उमेदवारांना जागा अलॉट करण्यासाठी, त्यामुळे उमेदवारांनी काय करायचं आहे तर प्राधान्यक्रम सतर्कतेने भरायचा आहे. पुन्हा इथे सांगितलेलं आहे आपल्याला. त्यानंतर 9 नंबरची नोटीस आहे शेवटची. नो चेंज इन द प्रिफरन्स विल बी अलाउड आफ्टर द गिवन शेड्यूल. आता आपल्याला जे खाली शेड्यूल दिलेलं आहे बघा, त्या शेड्यूलच्या तारखा व्यतिरिक्त आपल्याला कुठलीही सवलत दिली जाणार नाही, हे या ठिकाणी आपण लक्षात घ्यायचं आहे. तर शेड्यूल बघा, टेबल 1 दिलेला आहे. शेड्यूल फॉर ऑनलाइन स्टे वॅकन्सी राउंड, पब्लिकेशन ऑफ सीट मॅट्रिक्स, सीट अवेलेबल फॉर अलॉटमेंट इन धिस राउंड. ज्या जागा रिक्त आहे त्याची सीट मॅट्रिक्स आजच म्हणजे 21/12/2024लाच आपल्याला कळणार आहे. तीसुद्धा आपल्याला अपडेट कळवल्या जाईल. त्यानंतर चॉईस प्रिफरन्स फिलिंग फॉर ओनली इलिजिबल कॅन्डिडेट. जे कॅन्डिडेट इलिजिबल आहेत, पात्र आहेत. पात्र कोण असणार आहे? ज्यांना या अगोदर एकही कॉलेज मिळालेलं नाही आणि त्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे, असे सर्व विद्यार्थी पात्र असणार आहेत. तुमच्या मनामध्ये प्रश्न असेल की पात्र कोण आहे, पात्र कोण आहे? तर आत्तापर्यंत एकही कॉलेज मिळालं नाही असे विद्यार्थी ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे ते विद्यार्थी पात्र आहेत. त्यांनी 21/12/2024 ते 23/12/2024 पर्यंत आपली चॉईस फिलिंग भरायची आहे. डिक्लेरेशन ऑफ सिलेक्शन लिस्ट ऑनलाइन स्टे वॅकन्सी राउंड 7, BAMS, BHMS, BUMS ग्रुप बी. यादी लागणार आहे आपली 24 तारखेला. फिजिकल जॉईनिंग विथ ऑल ओरिजिनल डॉक्युमेंट आणि रिक्विसाईट फीज. म्हणजे आपल्याला फिजिकल जॉईनिंग हे 25 डिसेंबर ते 28 डिसेंबर या दरम्यान करायचं आहे. आणि त्या कॉलेजचे जी फी आहे, फीचा DD आणि ओरिजिनल सर्व डॉक्युमेंट आपण या अगोदर कुठे ॲडमिशन घेतलं असेल तर आपल्याला ते डॉक्युमेंट्स सर्व उपलब्ध करून घ्यावे लागतील आणि ते घेऊन आपल्याला त्या कॉलेजला ॲडमिशन घ्यायला जायचं आहे. कट ऑफ डेट ऑफ ॲडमिशन फॉर BAMS, BHMS, BUMS कोर्सेस ग्रुप बी डिक्लेअर्ड बाय NCISM, आयुष मंत्रालयाद्वारे जी तारीख वाढवलेली आहे 31/12/2024 ही कट ऑफ डेट आहे. नो ॲडमिशन इज परमिशिबल आफ्टर दिस डेट. या तारखेनंतर आपलं ना IQ मध्ये ॲडमिशन होणार ना कॅप राऊंडमध्ये. शेवटची तारीख आपली 31/12/2024. त्याच्या अगोदर कॅन्सलेशन आणि ॲडमिशन ह्या सर्व प्रोसेस होणार आहेत. तर अशा प्रकारचं हे ऑनलाईन स्टे वॅकन्सी राऊंड 7चं शेड्यूल राहिलेलं आहे. याबाबत आपल्याला काहीही समस्या असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट नक्की करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. गरजू विद्यार्थ्यांपर्यंत शेअर नक्की करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.